तर बुलढाण्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रखडलंय। निधीची अडचण, प्रकल्पाचे केवळ 40%च काम पूर्ण झालेलं आहे। केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यात काय चाललंय असा सवाल उपस्थित होतोय। बुलढाणा जिल्ह्याच्या आरोग्य सुविधेसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे काम या ठिकाणी होत आहे आणि आपण इथे पाहू शकतो की या ठिकाणी या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे काम होत आहे। 370 कोटी रुपयाचा हा प्रकल्प आहे आणि 2027 मध्ये हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित होते, परंतु या कामामध्ये आलेल्या पर्यावरणविषयी अडचणी आणि भूसंपादनाच्या अडचणी यामुळे या प्रकल्पाचे काम हे लांबले आहे। या सर्व प्रक्रियेला 10 महिन्याचा विलंब लागलेला आहे आणि यामुळे आता हे प्रकल्पाचे काम लांबलेलं आहे। याशिवाय या प्रकल्पाला आता निधीची पण कमतरता भासत आहे। याला जे पुरेशी निधी आवश्यक आहे ते पुरेशी निधी पण मिळत नाही आणि यामुळे या प्रकल्पाला अडचणी निर्माण होत आहे, अशी माहिती प्रकल्पाचे अधिकारी AK सक्सेना यांनी लोकशाही मराठीला दिलेली आहे। एकंदरीमध्ये बुलढाणा जिल्हा हा केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचा जिल्हा आहे आणि या ठिकाणी या एवढ्या मोठ्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला येत असलेल्या अडचणी ह्या केंद्रीय आरोग्य मंत्र्यांसाठी आणि बुलढाणा जिल्ह्यासाठी भूषणावं नाही। लोकशाही मराठीसाठी संदीप शुक्ला, हातडी, बुलढाणा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।